दिवस कालचा आज संपला, प्रभा उद्याची दिसती रे. दिवस कालचा आज संपला, प्रभा उद्याची दिसली रे. विज्ञानाचे युग हे आले, चला स्वागता सामोरे. हे जे स्वागताची भूमिका आपल्या मनात आहे, ते स्वागताची भूमिका नजरेसमोर ठेवून आणि तीच पुढे घेऊन जाण्यासाठी हे 58वे अखिल भारतीय मराठी विज्ञान अधिवेशन अतिशय मोलाचं महत्त्वाचं ठरेल हा विश्वास या निमित्तानं व्यक्त करतो. आणि आजच्या सत्राचा पद्मश्री डॉक्टर राजेंद्र बडवे सरांच्या सन्मानानं प्रारंभ होत असताना मी आदरणीय अपान देशपांडे सरांना विनंती करीन की त्यांनी या सत्राचा प्रारंभ करत असताना पद्मश्री डॉक्टर राजेंद्र बडवे सरांना देखील आज मानपत्र देऊन सन्मानित केलं जातं आहे. त्या मानपत्राचं वाचन सन्माननीय अपान देशपांडे सर करतील. काल सांगितलेल्या गोष्टीची पुनरुक्ती करतो मी. यंदाच्या वर्षीपासून मराठी विज्ञान परिषदेने 2 जीवनगौरव पुरस्कार द्यायचं ठरवलं. एक जीवनगौरव पुरस्कार यंदाच्या वर्षी आपण प्राध्यापक जयंत नारळीकर यांच्या नावाने दिला. तो भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, गणित वगैरे शास्त्रांमध्ये प्रवीण असणारे, संशोधन करणारे संशोधक यांना दिला जाईल. पुढच्या वर्षी हाच पुरस्कार डॉक्टर रघुनाथ माशेलकरांच्या नावाने आणि तिसऱ्या वर्षी डॉक्टर अनिल काकोडकर यांच्या नावाने दिला जाईल. दुसरा पुरस्कार जो आहे तो जीवशास्त्रामधला आहे आणि यंदाच्या वर्षी तो कर्करोग तज्ज्ञ आणि कॅन्सर रिसर्च इन्स्टिट्यूटच्या डायरेक्टर असलेल्या डॉक्टर कमल रणदिवे यांच्या नावाने दिला जाणार आहे. पुढच्या वर्षी हाच पुरस्कार कमला सोहनी यांच्या नावाने दिला जाईल आणि तिसऱ्या वर्षी तो डॉक्टर रावी साठे यांच्या नावाने दिला जाईल. काल डॉक्टर राजेंद्र बडवे यांना यायला वेळ झाला नाही. त्याचं कारण असं की इथं यायचं का कॅन्सरचं ऑपरेशन करायचं, त्यामुळे साहजिकच त्यांनी कॅन्सरचं ऑपरेशन करण्याला महत्त्व दिलं आणि ते अगदी योग्य होतं. आज त्यांचं भाषण असल्यामुळे ते येणारच होते. त्यांचं जे सन्मानपत्र आहे ते मी आपल्याला वाचून दाखवतो. जीवनगौरव पुरस्कार डॉक्टर राजेंद्र अच्युत बडवे यास. डॉक्टर राजेंद्र अच्युत बडवे, आपण MBBS आणि MS आहात. आपण सध्या मुंबईच्या टाटा मेमोरियल सेंटरचे संचालक होते. म्हणजे आपल्या शल्यक्रिया तज्ज्ञ आणि कर्करोग तज्ज्ञ म्हणून आपल्याला 28 वर्षाचा अनुभव आहे. कर्करोगासाठी उत्तम काम करणारी संस्था म्हणून टाटा मेमोरियल सेंटरला आज जगात असलेले नाव मिळवण्यात आपला मोलाचा वाटा आहे. कर्करोग क्षेत्रात आपल्या सल्ल्याला जगातून मागणी असते. स्तनांचा कर्करोग, कर्करोगातील नाविन्यपूर्ण संशोधन, कर्करोग निदानाचा आणि रुग्ण व्यवस्थापनाचा दर्जा, कर्मचाऱ्यांच्या कामाची वाढती क्षमता या क्षेत्रात आपण प्रावीण्य मिळवले आहे. कर्करोग रुग्णांच्या उत्तम देखभालीसाठी आज भारत आणि जागतिक आरोग्य संघटनेमध्ये आपले नाव मानाने घेतले जाते. स्तनांच्या कर्करोगाचे योग्य निदान वेळच्या वेळी केल्याने अनेक महिलांना आपल्यामुळे जीवदान मिळाले आहे. कर्करोगासंबंधी मार्गदर्शन करणारी भाषणे देण्यासाठी आपल्याला जगभरातून बोलवणी येत असतात. आजवर आपले 167 शोधनिबंध प्रकाशित झाले आहेत. आपल्या अनेकांगी कार्याबद्दल आपल्याला अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत. त्यातील उल्लेखनीय म्हणजे भारत सरकारचा पद्मश्री पुरस्कार. दुसरा तितकाच महत्त्वाचा लाल बहादूर शास्त्री उत्तम प्रशासक पुरस्कार. या दोन्ही गोष्टी सहसा एकत्र येत नाहीत. आपल्या विषयातली तज्ज्ञता आणि व्यवस्थापन तज्ज्ञ. अमेरिकेची कर्करोग संस्था आणि युनियन फॉर इंटरनॅशनल कंट्रोल इत्यादी संस्थांची पारितोषिकं आहेत. आपण भारतातल्या आणि जगातल्या सर्व कर्करोग संस्थांचे सभासद असून कर्करोगासंबंधी प्रकाशित होणाऱ्या अनेक जर्नल्सच्या संपादक मंडळावरती आपण आहात. डॉक्टर राजेंद्र बडवे, मानवाला ग्रासणाऱ्या कर्करोगासारख्या जीवघेण्या आजारावर आपण केलेल्या अतुलनीय कामाबद्दल मराठी विज्ञान परिषदेचा पहिला
डॉक्टर कमल रणदिवे जीवन गौरव पुरस्कार आपल्याला या 58व्या अखिल भारतीय मराठी विज्ञान अधिवेशनात देताना आम्हाला आनंद आणि अभिमान वाटतो आहे. आपला ज्येष्ठराज जोशी, अध्यक्ष मराठी विज्ञान परिषद. मराठी विज्ञान परिषदेचे अध्यक्ष आदरणीय ज्येष्ठराज जोशी सरांना विनंती आहे की त्यांनी आपल्या शुभ हस्ते पद्मश्री डॉक्टर राजेंद्र बडवे सरांना हा मराठी विज्ञान परिषदेचा पहिला डॉक्टर कमल रणदिवे जीवनगौरव पुरस्कार आपल्या सर्वांच्या टाळ्यांच्या गजरात प्रदान करून सन्मानित करावं. नामांकित शल्यक्रिया तज्ज्ञ आणि कर्करोग तज्ज्ञ म्हणून तब्बल 28 वर्ष अथक कार्यरत असणारं व्यक्तिमत्व. अगदी कालही त्यांनी कॅन्सरच्या शस्त्रक्रियेला विज्ञान अधिवेशनापेक्षा प्राधान्य दिलं, यातच त्यांची समर्पित भावना आपल्याला दिसून येते. मुंबईच्या टाटा मेमोरियल सेंटरचे संचालक म्हणून ते कार्यरत आहेत. कर्करोग रुग्णांचं निदान, उपचार, त्यांची शारीरिक आणि तितकीच महत्त्वाचं म्हणजे त्याहूनही महत्त्वाचं म्हणजे त्या कर्करोग म्हटल्यानंतर माणूस घाबरून जातो, त्याची मानसिक स्थिती सांभाळण्याचं काम अतिशय मनपूर्वक पद्मश्री डॉक्टर राजेंद्र बडवे सरांनी केलेलं आपल्याला दिसून येतं. त्यामुळे सार्वजनिक प्रशासन, शैक्षणिक व्यवस्थापन क्षेत्रातील पुरस्कारांप्रमाणेच शल्यक्रिया तज्ज्ञ आणि कर्करोग तज्ज्ञ म्हणून त्यांचा राष्ट्रीय स्तरावर सन्मान झालेला आहे. अगदी आदरणीय महामहिम राष्ट्रपती महोदयांच्या शुभ हस्ते देखील त्यांना 2013मध्ये मानाचा पुरस्कार प्रदान झालेला आहे. वाचन, प्रवास, संगीत, तत्त्वज्ञान हे त्यांचे आवडीचे विषय आहेत. 167 शोधनिबंध प्रसिद्ध असणारं हे व्यक्तिमत्व वैद्यकीय क्षेत्रातील त्यांच्या अतुलनीय कामगिरीबद्दल भारत सरकारचा पद्मश्रीसारखा बहुमान देखील त्यांना लाभलेला आहे. पुन्हा एक वार आपण जोरदार टाळ्यांच्या गजरात पद्मश्री डॉक्टर राजेंद्र बडवे सरांचं मनपूर्वक असा सन्मान करतो आहोत आणि आदरणीय बडवे सरांना विनंती आहे की त्यांनी या निमित्तानं मनोगताला प्रारंभ करावा. सन्माननीय पद्मश्री डॉक्टर राजेंद्र बडवे. एक कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट आधी सांगून ठेवलेला बरा असतो, कारण त्या अनुषंगाने जे काही मी दाखवेन त्याचं इंटरप्रिटेशन असेल तुमच्या मनामध्ये. तेव्हा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मी एक अनंतकाळचा आशावादी आहे. तेव्हा मला निगेटिव्हिटी ऐकणं फार कठीण पडतं. तेव्हा माझ्या ह्याच्यामध्ये बरेचसे पॉझिटिव्हिटी असेल, हे एक गोष्ट. आणि दुसरं गोष्ट म्हणजे हे जे यंत्र आहे, हे यंत्र, ह्या यंत्रासारखं यंत्र तयार करणं इम्पॉसिबल आहे, कठीण नाही, शक्य नाही आहे ते. डॉली तयार केलेली असेल, परंतु डॉली जन्म झाल्यानंतर म्हणजे लॅबोरेटरीमध्ये जन्म घेतल्यानंतर डॉलीचं वय तिच्या आईच्या वयाच्यापासून सुरू झालं. आणि आपण जेव्हा, जो माणूस जेव्हा, स्त्री जेव्हा जन्म देते मुलाला, तेव्हा ते जे क्लॉक आहे ते झिरोवर आणलेलं असतं, तिकडनं नवी सुरुवात होते. तेव्हा ते तंत्रज्ञ अजून शिकलेलो नाही आपण, की जो क्लॉक जीन आहे त्याला आपण शून्यावर पसर, की रिस्टार्ट, युअर टाईम स्टार्ट्स नाऊ, हे कसं काय सांगू शकतो, किंवा सांगितल्यानंतर तो बाकीच्या पेशींना ते कसं कन्वे करतो, ह्या गोष्टी अकालनीय आहेत. परंतु सांगायची गोष्ट एवढी की इतकं सुसंबद्ध मशीन, आणि ही सुसंबद्धता असताना ते तितकंच सेन्सिटिव्ह आहे. जे आपल्या आजूबाजूला माणसं, एन्व्हायरमेंट, सगळ्यामध्ये जे चेंजेस होतात त्याच्याप्रमाणे मी ॲडॉप्ट होतो. आणि हे शरीर ॲडॉप्ट होण्याची जी परिस्थिती ती कुठल्याही यंत्रात नाही आहे. तेव्हा इतक्या प्रकारचे मशीन, की याच्यामध्ये हा शब्द वापरला मी, ह्याच्यामध्ये एन्ट्रपी, की असंबद्धता कुठल्याही सिस्टीममध्ये नसलेली अशी सिस्टीम. आणि जर कोणी आपण तयारच केली ती सिस्टीम, तर एक मिनिट, हां, ठीक आहे. ही टेक्नॉलॉजी, मशीन कसं आपल्याला धोका देतं ते आणखीन एक उदाहरण तिकडे दिसतंय मला, पण इथे दिसत नाही आहे. तर सांगायचा मुद्दा हा की जेव्हा आपण एखादी सिस्टीम कॉम्प्लेक्स तयार करतो, तेव्हा त्या सिस्टीममध्ये गोंधळ घालण्यासाठी, त्याच्यात असंबद्धता आणण्यासाठी अगदी छोट्यात छोटी गोष्ट पण चालू शकते. पण ह्या सिस्टीममध्ये हे चालत नाही, असंबद्धता येतच नाही.
आणि 50 वर्षापर्यंत दर 1000 मागे कमीत कमी म्हणजे जास्तीत जास्त 2 किंवा 3 लोकांना काहीतरी त्रास होतो. 2 किंवा 3 हजारामध्ये 50 वर्षात कुठचं मशीन असं काम करू शकतं? आणि आपण नुसते त्याच्यावर अत्याचार करत असतो त्या मशीनवर. तेव्हा म्हणून सांगायची गोष्ट अशी की आपण ह्या मशीनला कंटिन्युअसली सांगता कामा नये की बाबा तू बेकार आहेस, तू काम करत नाहीस चांगलं. हे सांगणं अतिशय चुकीचं आहे, कारण ही सिस्टीम अतिशय सुसंबद्ध आहे आणि ही थिंकिंग सिस्टीम आहे, विचार क्षमता असलेली सिस्टीम आहे. तेव्हा ह्या 2 गोष्टी सांगून मी सुरू करेन की आपल्या भारतामध्ये कर्करोगाचं प्रमाण काय आहे, प्रॉब्लेम्स काय आहेत. युजली 50 वर्षापर्यंत प्रॉब्लेम्स येत नाहीत, 50 वर्षानंतर बरेचसे प्रॉब्लेम येतात. मी 50 वर्ष अशासाठी म्हणतो की स्त्रियांमध्ये 50 वर्षापर्यंत प्रॉब्लेम खरंच कमी असतात आणि 50 वर्षानंतर आणि पुरुषांमध्ये मात्र जन्मापासून शेवटपर्यंत ते प्रॉब्लेम तसेच असतात. म्हणजे मध्ये अशी एक वेळ असते स्त्रियामध्ये, मासिक पाळी चालू होऊन मासिक पाळी संपेपर्यंत, ऋतुसमाप्तीपर्यंत हा जो काळ आहे त्या काळामध्ये स्त्रियांना प्रॉब्लेम्स कमीत कमी होतात. रोगापासून दगावणं, कुठल्याही प्रकारचा आजार होणं ह्या गोष्टीमध्ये कमीत कमी होतात. पुरुषांना मात्र सब घोडे 12%, सगळे वर्ष तशीच असतात. तेव्हा जरा परमेश्वर थोडा जास्त मेहरबान आहे स्त्रियांवर आणि त्या दृष्टीने आमचं पण काही प्रबंध चालू आहेत की क्षणकालासाठी पुरुष स्त्रीसारखा होऊ शकतो का, की त्याच्यामुळे रोगावर मात करता येईल. हा पण एक प्रबंध आम्ही करत आहोत. परंतु 50 वर्षानंतर मात्र पुरुष स्त्रिया सगळ्यांना एकाच प्रकारचे रोग होतात. त्याच्यामध्ये इन्फेक्शन्स आहेत, कॅन्सर आहे, ब्लड प्रेशर आहे, डायबिटीस आहे, एजिंग आहे. एजिंग हे करेक्ट करणं कठीण आहे नाही का, कारण प्रश्न असा आहे की अगदी प्रांजळपणे सांगायचं झालं तर मी जर एखादा बिझनेस करत असेल असं म्हटलं, करत नाही आहे, परंतु जर करत असेल आणि इंग्लंड अमेरिकेमध्ये ही गोष्ट बिझनेस म्हणूनच वापरली जाते, तर तिथे हा जर बिझनेस करायचा असेल तर मी काय विकतोय? मी अमरत्व विकतोय. माझे पेशंट दगावता कामा नयेत, हा माझा प्रायमरी गोल आहे. आणि जर मी अमरत्व विकत असेन तर त्या इमॉर्टॅलिटी सेलमध्ये मला जर असं दिसून आलं की काही रोग मायक्रोस्कोपखाली आहेत पण ते रोग कधीच लाईफ थ्रेटनिंग होणार नाही आहेत, तर मग मी हळूहळू त्याच्यावर फोकस करेन. आणि मग काही वर्षाने ती फक्त प्रॅक्टिस केली. एक उदाहरण द्यायचं झालं तर ब्रेस्ट कॅन्सरमध्ये मॅमोग्राफी हे अगदी जगात स्टँडर्ड आहे की मॅमोग्राफी झाली की त्याच्यामध्ये डिटेक्ट झालेले सगळे 100% क्युअर होतात. पण मॅमोग्राफी केल्यानंतर जे प्रिसिजन आहे की मला 1 सेंटीमीटरपेक्षाही छोटा ट्यूमर डायग्नोज करता येतो, ह्याची गरज आहे का, असा प्रश्न बऱ्याच वर्षापूर्वी अमेरिकेमध्ये एक अभ्यासक्रम हाती घेतला होता की फिजिकल एक्झामिनेशन आणि मॅमोग्राफी हे दोन्ही करायचं आणि कम्पेअर करायचं फक्त अवेअरनेस. 30,000 स्त्रियांना ज्यांना कर्करोग झालेला नाही अशा 30,000 स्त्रियांना ह्या दोन्ही गोष्टी सांगितल्या गेल्या आणि 30,000 स्त्रियांना फक्त अवेअरनेस शिकवला गेला. 15 वर्षाच्या फॉलोअप नंतर दोन्ही भागांमध्ये कर्करोगाचं बाल्यावस्थेत निदान हे ज्या ग्रुपमध्ये स्क्रीनिंग केलं त्या स्क्रीनिंगमध्ये अतोनात जास्त होतं की लेस दॅन 1 सेंटीमीटर, 1 सेंटीमीटर, 2 सेंटीमीटर अशी ट्यूमर होते आणि कंट्रोल पॉप्युलेशनमध्ये 3 ते 4 सेंटीमीटर ट्यूमर होते. परंतु ह्या ग्रुपमध्ये 20-25 वर्षाच्या फॉलोअप्स शेवटीसुद्धा जवळजवळ 25% जास्त कर्करोग होते. म्हणजे 25% कर्करोग ह्या पॉप्युलेशनमध्ये शांतपणे बसलेले होते. तेव्हा आणि फक्त 50 वर्षावरील स्त्रियांमध्ये जवळजवळ 30% डेथ्स कमी होते, 30% कमी पेशंट दगावले.
पण 30% रिडक्शन हे फक्त 50 वर्षावरील स्त्रियामध्ये, 50 वर्षाखालील स्त्रियामध्ये नाही. मी परत माझ्या 50 वर्षाकडे येतो की नैसर्गिक डिझाईन्स काय आहेत, की एखादी स्पीशीज जर चालू ठेवायची असेल तर स्त्रीची अतोनात गरज आहे. आणि स्त्री रिप्रोडक्टिव्ह एजमध्ये कुठल्याही रोगाने दगावता कामा नये. पुरुषांना मात्र असं होता कामा नये. पुरुषांनी दगावलं तरी चालेल. पण हा जो प्रकार होता तो आम्ही स्टडी केला होता ह्याच्यामध्ये. परंतु दुसरा मुद्दा हा की अमरत्व विकतोय मी. हा अभ्यासक्रम 50 वर्षानंतर जेव्हा 30% रिडक्शन झालं, परंतु कळलं नाही की हे फिजिकल एक्झामिनेशन झालं की मॅमोग्राफीने झालं. कॅनेडियन लोकांनी एक फार सुंदर अभ्यासक्रम हाती घेतला. जवळजवळ 60,000 स्त्रियांना फिजिकल एक्झामिनेशन केली आणि 60,000 स्त्रियांना फिजिकल अधिक मॅमोग्राफी. मग मॅमोग्राफीने काही ॲडिशन झाली का, आणि त्याचा पण 20 वर्षाचा फॉलोअप झालेला आहे. नो डिफरन्स इन डेथ. परंतु 28% जास्त कॅन्सर, कर्करोग डायग्नोज झाले, त्यांचं निदान झालं ज्यांनी मॅमोग्राफी केली त्याची. सो जे पाल्पेबल नाहीत, हाताला लागत नाहीत, असे ट्यूमर असतीलही, परंतु ते मोठे होणार नाहीत. 30 वर्ष 25 वर्षापर्यंत 30%, 1 in 3 ट्यूमर्स कधी मोठे झालेच नाहीत, मॅनिफेस्टच नाही झाले. सांगायचा मुद्दा हा की कर्करोग म्हणजे भ्रष्टाचार, पेशींचा भ्रष्टाचार. एअरपोर्टवरची जी मेटल डिटेक्टर फ्रेम आहे, ही जर पास्ट और प्रेझेंट करप्ट थॉट, भ्रष्टाचार मनामध्ये होता की नाही, हे जर डिटेक्ट करायला लागली तर आपल्यातल्या किती लोकांना त्यातून चालता येईल. मला नाही चालता येणार. कारण थोडंफार करप्शन कधीतरी असतंच कुठेतरी. मी सिग्नलवर थांबलोय, जायची घाई आहे, लाल सिग्नल आहे, कोणी क्रॉस करत नाही, मोडला सिग्नल, झाला भ्रष्टाचार. असे भ्रष्टाचार भरपूर आहेत. पण हे फुटकळ भ्रष्टाचार म्हटलं तरी चालेल. किंवा मी जर ट्रॅफिकला एक CCTV लावला तर ती पांढरी लाईन क्रॉस करून थांबलेले बरेच लोक असतील, परंतु क्रॉस करून कोणाला तरी आडवं पाडून जाणारा कधी रेअर. त्या टेररिस्टला आपण शोधतोय कर्करोगामध्ये. असे फुटकळ रोग कर्करोगच आहेत. मायक्रोस्कोप खाली बायोप्सी केल्यानंतर कर्करोगच दिसतात आणि ते 30% जास्त आहेत. ह्याचं आणखीन एक उदाहरण देतो. नेदरलँड्समध्ये, हॉलंडमध्ये त्यांनी एक अभ्यासक्रम हाती घेतला की पेशंट जे हॉस्पिटलमध्ये येतात त्यांच्याबरोबरच्या रिलेटिव्हला, ज्याला काहीही त्रास नाही, अशा माणसाला एक CT स्कॅन करायचं त्याचं फ्री. आणि त्यांना सांगितलं की जर लाईफ थ्रेटनिंग काही नसेल तर आम्ही तुम्हाला रिपोर्ट देणार नाही. असे जवळजवळ 1200 CT स्कॅन त्यांनी ते केले. आणि ते CT स्कॅन्स जे रिपोर्ट करणार आहेत, न्यूरोसर्जन, म्हणजे ब्रेनचा CT स्कॅन, अख्ख्या शरीराचा नाही, फक्त ब्रेनचा CT स्कॅन, न्यूरोसर्जन आणि रेडिओलॉजिस्टना बाकीचे CT स्कॅन, ज्यांना काही रोग आहेत अशा ते CT स्कॅनमध्ये मध्ये एखादा हा CT स्कॅन ठेवायचा. त्यामध्ये त्यांना दोघांच्याही रिपोर्टिंग, न्यूरोसर्जन आणि रेडिओलॉजिस्ट, या दोघांच्याही रिपोर्टिंगमध्ये जवळजवळ 12% लोकांमध्ये काहीतरी करायची गरज आहे असं त्यांनी रिपोर्टमध्ये लिहिलं. त्यांना माहीत नाही की पेशंटला काय झालेलं आहे, पेशंट आहे की नाही हे पण माहीत नाही आहे. 12%. तेव्हा अख्ख्या नेदरलँड्समध्ये जेव्हा त्यांनी बघितलं की किती लोकांना न्यूरोसर्जरी लागते ब्रेन CT स्कॅन झाल्यानंतर सिम्पटम्स असताना, हे जवळजवळ 1,00,000 लोकांमागे 3 लागत होती. 12% आणि 1,00,000मध्ये 3. पुढे त्यांनी फतवा असा काढला की ज्यांना सिम्पटम नाही त्यांनी कधीही CT स्कॅन करायचा नाही. थोडक्यात काय की ह्या शरीराला सांगू नका की तुला कळत नाही आहे. तुम्ही काही शोधायचा प्रयत्न केला तर जास्तीत जास्त मिळणारच आहे. ॲक्ट ऑफ ऑब्झर्वेशन इन्क्रीजेस समथिंग दॅट यू वॉट. ते जे काय मिळायचं असेल ते भरभरून मिळतं, पण भरभरून रोग घ्यायची बिलकुल गरज नाही आहे.
भारतात काय होतं आहे ह्याच्याबद्दल एक थोडक्यात सांगतो तुम्हाला की इन्फेक्शन कॅन्सर, हायपरटेन्शन, डायबिटीस, एजिंग ह्या गोष्टी आहेत, त्याच्याबद्दल मी आत्ता बोललोच. आणि आपला जो पॉप्युलेशन पिरॅमिड आहे तो आपण जर बघितलात, हा भारताचा पिरॅमिड. 50 वर्ष इथे कुठेतरी आहेत. 50 वर्षावरील किती पॉप्युलेशन आहे आपली? मागच्या सेन्ससमध्ये ती 18% होती. 18. ती इंग्लंडमध्ये किंवा अमेरिकेमध्ये ती जवळजवळ 45% पॉप्युलेशन आहे. त्यामुळे तिथे कर्करोग जास्त असणं साहजिक आहे. आपल्याकडे कर्करोग कमी आहे कारण 50 वर्षाखाली कर्करोग अतिशय कमी असतो. डायबिटीज, ब्लड प्रेशर, कोणता पण रोग घ्या, तो अतिशय कमी असतो. पण आपण जर शोधायला सुरुवात केली तर सगळीकडे तो वाढणार आहे. आणि मी म्हणालो की मी बिझनेस करत नाही, परंतु ह्या 30% स्त्रिया ज्या कधी मॅनिफेस्ट होणार नाहीत त्यांच्यामध्ये तर ते 30% रोग होणारच नव्हता. त्यांचं आयुष्य कमी होण्याची शक्यताच नव्हती. मग मी एक क्लिनिक काढेन की जिकडे मी फक्त मॅमोग्राफिक डिटेक्टेड कॅन्सर ट्रीट करणार. 10 वर्ष केलं. त्या शहरामध्ये माझी ख्याती काय राहील? ह्यांच्याकडे गेलात ना तर ब्रेस्ट कॅन्सरचं निदान झाल्यानंतर तुम्ही कधीही दगावत नाही. पण त्या स्त्रीला प्रथमपणे हा रोगच होणार नव्हता, मग त्याच्याने दगावण्याचा प्रश्न तर येतच नाही. हेच तुम्ही पुढे एक्सटेंड केलं, दर वर्षाला 30% स्त्रियांना एक स्टॅम्प लावलात की त्यांना कॅन्सर आहे आणि त्या जगणार आहेत आयुष्यभर. 10 वर्षाने काय होईल? पॉप्युलेशनमध्ये ह्या स्त्रियांचं प्रमाण वाढणार आहे. हे कोणी विचार केला पाहिजे? आपल्या पॉलिटिशियन्सनी. मग ती वोट बँक होते. आज अमेरिकेमध्ये जर कोणत्याही अभ्यासक्रमासाठी सरकार पैसे देणार असेल तर त्या कमिटीवर ब्रेस्ट कॅन्सर सर्व्हायव्हर असतो. का आलाय? कारण प्रेसिडेंट ऑफ अमेरिकाने मॅमोग्राफी त्याचं इलेक्शन प्रतीक म्हणून हे दिलेलं आहे की मी माझ्या इलेक्शनमध्ये सगळ्या स्त्रियांना मॅमोग्राफी फ्री देईन. कुठे सायन्स आहे? कुठे माणसं वाचवत आहेत? कशासाठी करायचं हे? सो अशा हे जे इन्फ्लुएन्सेस आहेत आपल्या जीवनमानावर, आरोग्यावर, आपल्या संशोधनावर, सगळ्यावरच हे इन्फ्लुएन्स आहेत. तर थोडक्यात आपण हळूहळू ह्या दिशेने चाललेलो आहोत आणि त्याच्यासाठी आपण तयार राहिलं पाहिजे की ह्याचं पुढे काय करायचं. सॉरी, मी मागे गेलो. तेव्हा ह्यापुढे मी कर्करोगाबद्दल जास्त बोलेन. आणि किती लोकांना कर्करोग होतो हे महत्त्वाचं आहे, किती लोक त्याने दगावतात हे तितकंच महत्त्वाचं आहे. आणि ह्याची ट्रीटमेंट किंवा ट्रीटमेंट नंतर आयुष्यमानावर आणि आयुष्याच्या क्वालिटीवर काय परिणाम होतो, इकॉनॉमिक्सपासून क्वालिटी ऑफ लाईफपर्यंत, हे जाणणं फार महत्त्वाचं आहे. एक कम्पॅरेटिव्ह ॲनालिसिस. जर हे नंबर बघितलेत तर एका क्षणात तुम्हाला कळू शकेल की वेस्ट इज बेस्ट हे फार चुकीचं आहे. आपल्या खेडेगावामध्ये आपल्या खेडेगावामध्ये दर 1 लाख माणसांमागे 40 ते 50 लोकांना हा कर्करोग होतो. सगळे कर्करोग मिळून. तुम्ही म्हणाल त्याचं निदान होत नसेल, माणसं अशीच दगावत असतील. चुकीचं आहे. जवळजवळ 2.5 मिलियन पॉप्युलेशनमध्ये आम्ही जवळजवळ 22 लाख पॉप्युलेशनमध्ये आम्ही घरोघरी दर वर्षाला व्हिजिट करून कन्फर्म केलेले एका जॉग्राफिक रिजनमध्ये, मग ते बार्शी असो, खाली केरळामध्ये अंबिलिकाय असो, किंवा वर नॉर्थ इंडियामध्ये संगरूर असो, ह्या सगळ्या ठिकाणी कर्करोगाचं प्रमाण नाही आहे. कर्करोग नाही आहे तिकडे. 40 ते 50. आणि तिकडनं आपण थोड्या मोठ्या म्हणजे मिड साईज टाऊनमध्ये आलो, सांगली, मिरज, हे प्रमाण 60 ते 75 होईल. मग मेट्रोपॉलिटन इंडियामध्ये आलो म्हणजे मुंबई, कलकत्ता, बँगलोर, दिल्ली 90 ते 100. आणि जर अमेरिकेला गेलो तर 325. हे एज स्टँडर्डाइज्ड रेट आहेत. तेव्हा त्यांचं पॉप्युलेशन प्रमाण, आयुष्यमान जास्त आहे म्हणून त्यांच्याकडे जास्त असेल, हे ह्या नंबरांवर इन्फ्लुएन्स होणार नाही, कारण एज स्टँडर्डाइज रेट्स आहेत हे. तेव्हा आपल्यापेक्षा तिपटीने
बिल मेलिंडा गेट्स फाउंडेशनने आमच्या बार्शी रजिस्ट्रीमध्ये जिकडे ब्रेस्ट कॅन्सरचं प्रमाण 9 पर दर 1,00,000 स्त्रियांमागे इतकं आहे, ते अमेरिकेमध्ये 120 दर लाखामागे आहे. तर त्यांनी तिकडे जवळजवळ $20 लाख इन्फ्यूज केले की तिकडे काय करतायत स्त्रिया, कशामुळे हा कर्करोग वाढत पण नाही आहे आणि तो इतका कमी आहे की जे काहीतरी ते तिकडनं एक्सपोर्ट करू शकतील अमेरिकेमध्ये. पण तरी आपल्या मनामध्ये वेस्ट इज बेस्ट, नाही का? तर थोडक्यात सांगायचं झालं तर हा जो प्रमाण आहे, आणि त्यामुळे जसजसं अर्बनायझेशन होते, प्रत्येक सेन्ससमध्ये 5 ते 10% मायग्रेशन होतं किंवा ते हॅबिटॅटच चेंज होतं. बार्शीमध्ये रुरल बार्शीपासून एक 10 किलोमीटरवर एक अर्बन बार्शी टेक्स्टाईल टाऊन तयार झालं 1998-99 मध्ये. 2006 मध्ये तिथे कर्करोगाचं प्रमाण ब्रेस्ट कॅन्सरचं 15 झालं. मुंबईमध्ये ते 35 आहे, पण रुरल बार्शीमध्ये अजूनही 9 आहे. तेव्हा हे जे अर्बनायझेशन आहे ते इनेव्हिटेबल आहे. तिथे असं काहीतरी गोष्टी आपण करतोय ज्यामुळे कर्करोग वाढतोय, तेव्हा त्याच्याबद्दल आपण विचार करायला पाहिजे. मी ब्लड प्रेशर आणि डायबिटीसबद्दल जास्त बोलत नाही, परंतु स्क्रीनिंग हे जो एस लिहिलेला आहे ते स्क्रीन्ड पॉप्युलेशनमध्ये वाढणारे गोष्टी आहेत. तेव्हा जितकं स्क्रीनिंगने जर डेथ्स कमी होत असतील तर करायलाच पाहिजे. पण डेथ्स कमी होत नसतील तर स्क्रीनिंगमुळे फक्त कर्करोग वाढतो, डायबिटीस वाढतो, ब्लड प्रेशर वाढतं, पण माणसं दगावायची थांबत नाहीत. फक्त जास्तीत जास्त माणसं औषधं घेतात, तेव्हा आपण इंडस्ट्रीला थोडी मदत करतो. कर्करोगाचं प्रमाण इतकं वेगळं का आहे? ह्याचं कारण प्रोस्टेट कॅन्सर अमेरिकेत 50 दर 1,00,000 मागे, भारतात 9. लंग कॅन्सर 60, भारतात 10. कोलन कॅन्सर 55, भारतात 6. ओरल कॅन्सर उलटा आहे, कारण आपण तंबाखू खाणारी माणसं आहोत, हे स्मोक करणारी माणसांमध्ये जास्त असतो लंग कॅन्सर, म्हणून हे उलटं आहे. पण प्रमाण किती? सो ह्या प्रमाणामध्ये अजूनही आपल्याकडे कमी आहे आणि ह्याच्यावर उपाय सोपे आहेत, त्याच्याबद्दल पण मी बोलेनच. ब्रेस्ट कॅन्सर तर मी बोललोच. युट्राईन कॅन्सर बघितला तर तिकडे 7, भारतामध्ये 24. आज मुंबई कॅन्सर रजिस्ट्रीमध्ये हा नंबर 7.5 आहे. 7पेक्षा किती वेगळा आहे? आपण काहीही वेगळं केलेलं नाही आहे, फक्त शारीरिक स्वच्छता आहे आणि त्यामुळे हा कर्करोग कमी झाला आहे. तुम्ही म्हणाल की बार्शीमध्ये अजूनही 24 आहे. बार्शी अर्बनमध्ये 24चं 15 झालं आहे 7 वर्षामध्ये. आणि काय झालं आहे तिकडे? म्युन्सिपल कॉर्पोरेशन आहे, घराघरात धावतं पाणी आहे, आंघोळीची प्रायव्हसी असलेली बाथरूम आहे. रुरल बार्शीत गेलात, खेडेगावामधल्या बार्शीमध्ये, तर प्रत्येक पुरुष विहिरीवर आंघोळ करतो, त्याचे अंडरगार्मेंट्स तसेच असतात. शारीरिक जेनेटल स्वच्छता आहे कुठे? हा माणूस जर त्याच्या पुढे संभोगामध्ये गेला आपल्या बायकोबरोबर, तर हे राहिलेले जे व्हायरस प्रमाण जितकं वाढलेलं आहे ते तसंच्या तसं तो डिपॉझिट करणार आहे तिकडे, आणि त्या स्त्रीला कारण नसताना सर्व्हायकल कॅन्सर होणार आहे. तुम्ही म्हणाल आणखीन हजारो कारणं असतील, पण एक आणखीन उदाहरण देतो. आपले मुस्लिम बंधू रुरल बार्शीमध्ये, मुस्लिम बंधू अर्बन बार्शीमध्ये, मुस्लिम बंधू पुण्यात, मुस्लिम बंधू मुंबईत, मुस्लिम बंधू मिडल ईस्टमध्ये, सगळीकडे सर्व्हायकल कॅन्सरचं प्रमाण दर लाखामागे 5, आणि ते कॉन्स्टंट आहे. ह्याच्यामध्ये काय वेगळं आहे? जर सुंता झाला असेल तर शारीरिक स्वच्छता नॅचरली होते. मी असं म्हणत नाही सगळ्यांनी सुंता करून घ्यायचा, चुकीचं समजू नका, परंतु प्रत्येक रिलिजनमध्ये, प्रत्येक विचारामागे काहीतरी एक भावना असते, काहीतरी एक एव्हिडन्स असतो की ह्यामुळे फायदा होईल. शारीरिक स्वच्छता शिकवायला काय प्रॉब्लेम आहे? आपल्या मुलांना शिकवायची शारीरिक स्वच्छता काय आहे. आणि राजस्थानमध्ये मी एका कॅम्पसाठी गेलो होतो, आणि तिकडे त्या घरामध्ये श्रीमंत माणूस होता, त्याच्या घरामध्ये एक अगदी जुन्या पार्चमेंट पेपरमध्ये त्यांच्या भाषेमध्ये लिहिलेलं होतं की घरातल्या माणसाची कामं काय, ड्युटीज काय आहेत, की पुरुषाने काम करायचं, पैसे कमवायचे, संरक्षण द्यायचं.
स्त्रीने घर म्हणजे चूल आणि मूल, ते बरेच 100 वर्षापूर्वीचं असणार ते. आणि आजीला एक काम सांगितलं होतं की नातवाला शारीरिक स्वच्छता जेनायटल हायजीन शिकवायचं 9 वर्षानंतर. किती फिजिओलॉजी आहे, किती अभ्यास आहे ह्याच्यामध्ये बघा. 9 वर्षाच्या आधी जर सुंता झालेला जो स्किनचा भाग आहे तो जर रिट्रॅक्ट केला तर एक सर्जिकल कॉम्प्लिकेशन होतं, पॅराफायमोसिस, विच इज अ सर्जिकल इमर्जन्सी विच रिक्वायर सर्जरी. तो 9 वर्षापर्यंत नाही शिकवायचं, 9 वर्षानंतर शिकवायचं. कोणी शिकवलं हे? कोणी सांगितलं हे? पण आजीने हे शिकवायचं नातवाला आणि कर्करोग कमी होऊ शकतो. इन जनरल स्वच्छता ही रिजन वाईज पण असते. कोकणामध्ये बघितलं तर स्वच्छता खरंच जास्त असते. म्हणजे माझ्या पणजोबांच्या वेळेस ते म्हणायचे की ते चित्तपावन माणसं आहेत. म्हणजे फक्त चित्तपावन नाही पण शारीरिक पण पावनता आहे त्यांच्यामध्ये. आणि आम्ही आत्ता देरवणला एक रजिस्ट्री चालवतो सिंधुदुर्गमध्ये, आणि तिथे परत तोच आहे की सर्व्हायकल कॅन्सर कुठल्याही प्रकारचं काही न शिकवता सर्व्हायकल कॅन्सर तिकडे 7 पर 100,000 आणि मुसलमानमध्ये 5 पर 100,000. काय केलं तिकडे? काहीच केलेलं नाही, रुरल आहे. परंतु शारीरिक स्वच्छता काय आहे हे शिकवलेलं आहे तिकडे. तेव्हा इट इज पॉसिबल टू प्रिव्हेंट. किती माणसं दगावतात दर लाखामागे? भारतामध्ये 64, अमेरिकेमध्ये 105. अजूनही वेस्ट इज बेस्ट. गेल्या कित्येक 10, 15, 20, 50 वर्षामध्ये काय काय बदललंय. स्तनाचा कर्करोग 14वरनं 19वर गेला, आज तो 30वर आहे. 14वरनं 30, डबलपेक्षा जास्त झाला आहे. सर्व्हायकल कॅन्सर 15वरनं 6.5वर गेला आहे, 2018चं स्टॅटिस्टिक्स. ओव्हेरियन कॅन्सर 4.5वरनं 4.9, आज तो 6वर आहे. तेव्हा हे 2 कर्करोग वाढत आहेत, एक कर्करोग कमी होतोय. स्त्रियांचा कर्करोग इज अ स्ट्रेट लाईन इन्सिडन्स. किती स्त्रियांना होतो गेले 50 वर्ष फक्त भारतामध्ये. बाकी कुठल्याही देशामध्ये हे नाही आहे. बाकी सगळ्या देशांमध्ये हा कर्करोग वाढतोय. पुरुषांमध्ये सुद्धा, पुरुषांमधले कर्करोग बघितलं तर लंग कॅन्सर थोडासा वाढतोय, पण पुरुषांमध्ये स्टमक आणि पिनाईल कॅन्सर कमी होते. पिनाईल कॅन्सर म्हणजे आपल्या जेनायटलचा कॅन्सर, आणि हा कॅन्सर कमी होतोय शारीरिक स्वच्छतेमुळे. तेव्हा शारीरिक स्वच्छता ही फार महत्त्वाची गोष्ट आहे. जर मी सांगितल्याप्रमाणे आपल्या भारताचं ॲव्हरेज घेतलं तर जवळजवळ 60 लोकांना कर्करोग दर 1 लाखामागे होतो दर वर्षाला. हा नंबर अमेरिकेमध्ये 325 ते 350 आहे. तेव्हा आपल्यापेक्षा कमीत कमी 5 पट जास्त आहेत ते. हे 1/5 कॅन्सर हा, ह्यापैकी 70% कर्करोग प्रिव्हेंटेबल आहेत. आणि कसे प्रिव्हेंट करता येतात? जवळजवळ 40% कर्करोग तंबाखूमुळे आहेत. आपले जवळजवळ 30% ब्लड प्रेशर, स्ट्रोक, हायपरटेन्शन आणि हार्ट अटॅक ह्या सगळ्या गोष्टी तंबाखूमुळे जवळजवळ 30%. आणि 15% कर्करोग ओबेसिटीमुळे आहेत. आपल्या शहरामध्ये ओबेसिटी वाढलेली आहे. अंग झटून काम आपण कमीत कमी करतो, तेव्हा पुरुषांमधला आणि स्त्रियांमधला ओबेसिटी रिलेटेड कॅन्सर जवळजवळ 19 कर्करोग असे आहेत की जे ओबेसिटीमुळे होतात. हे कर्करोग परदेशामध्ये जास्तीत जास्त आहेत आणि आपल्या शहरांमध्ये वाढत आहेत. ह्याच्यावर काहीतरी नियंत्रण ठेवणं फार महत्त्वाचं आहे. आणि हायपरटेन्शन आणि डायबिटीस हे सुद्धा ओबेसिटीवर, स्थूलपणाशी निगडीत आहे. इन्फेक्शनचे कर्करोग आहेत ते बऱ्याच ठिकाणी कमी होत आहेत नॅचरली, त्याचा जास्त आपण विचार करायची गरज नाही. तंबाखूबद्दल मी 1-2 मिनटं बोलेन. जवळजवळ दर वर्षा म्हणजे 2010 साली ह्या न्यू इंग्लंड जर्नलमध्ये अभ्यासक्रम प्रसिद्ध झाला. 10 लाख माणसं दगावतात तंबाखूमुळे. जर तंबाखूचं सेवन कंटिन्यू ठेवलं तर जवळजवळ 15% माणसं ॲडिशनली मरतील. जर 50व्या वर्षी थांबवलं तर ते 15%चं 5%वर येतं, आणि जर त्याच्या आधी थांबवलं तर ते 1.5-2%वर येतं. जे नॉन स्मोकर आहेत त्यांचा डेथ रेट इतका आहे. तेव्हा स्मोकिंग किल्स,
आणि ते थांबवलं तर त्याचा फायदा ऑलवेज असतो, नेहमी असतो. तेव्हा स्टॉपिंग वर्क्स. फ्रान्समध्ये त्यांनी एक उत्तम गोष्ट केली. त्यांनी टॅक्स ट्रिपल केला, ज्याच्यामुळे वापर अर्धा झाला आणि रेव्हेन्यू डबल झाला. हेच दाखवेन तुम्हाला की सरकारकडे कसं असतं की रेव्हेन्यू जमायला पाहिजे, तितका रेव्हेन्यू जमल्याशिवाय चालणार कसं सरकार. तेव्हा जर बॅन केला टोबॅको तर त्याच्यामध्ये प्रॉब्लेम आहेत, शेतकरी आहेत ज्यांच्या पोटावर पाय पडतो. तेव्हा ह्या सगळ्या गोष्टीचा एक सारासार विचार करून इंटर मिनिस्टेरियल कन्सल्टेशन घेऊन करायला पाहिजे की त्या शेतकऱ्यांना काहीतरी एक कॅश क्रॉप आधी द्यायला पाहिजे. आज तंबाखू इंडस्ट्री आपल्या शेतकऱ्याकडून 2 वर्ष आधी त्यांचं पीक विकत घेते. 2 वर्ष आधी त्याचे पैसे त्यांना मिळतात. काहीतरी कॅश क्रॉप आणायला पाहिजे, नाहीतर मग कठीण आहे. कारण प्रोडक्शन कमी व्हायला पाहिजे, सेल कमी व्हायला पाहिजे, तरच हा दिसू शकेल की ट्रिपल केल्यानंतर कसा सेल कमी होतो, ट्रिपल केल्यानंतर, आणि रेव्हेन्यू तितकाच वाढत राहतो, डबल होतो. पण इन जनरल तंबाखूमुळे कर्करोग कमी होणार आहे, ब्लड प्रेशर कमी होणार आहे, हार्ट अटॅक, लखवा, ह्या सगळ्या गोष्टी कमी होणार आहेत, आणि सगळ्यात महत्त्वाचं डेथ रेट कमी होणार आहे. मी ह्याच्याबद्दल ऑलरेडी बोललेलं आहे, मी जास्त बोलणार नाही. की इन्फेक्शन्स हळूहळू कमी होत आहेत, ती कमी झालीच पाहिजेत. आणि बऱ्याच अंशी रनिंग वॉटर, तेव्हा स्वच्छ भारत हे आणखीन एक प्रोग्रॅम आहे ज्याच्यामध्ये बरेचसे कर्करोग भारतातले कमी होणार आहेत, कमी होत आहेत. पण त्याचबरोबर ओबेसिटीचे कर्करोग वाढत आहेत. आपला डाएट ऑलरेडी चांगलं आहे. जेव्हा आपण म्हणतो की मी नॉन व्हेजिटेरियन आहे, तेव्हा एखाद वेळेस आठवड्यात मी 2दा काहीतरी नॉनव्हेज खाईन, किंवा ज्या दिवशी नॉनव्हेज खाईन त्या दिवशी नॉनव्हेज हे एक कॉम्पोनंट आहे माझ्या अख्ख्या ताटामध्ये. त्याच्यामध्ये थोड्याशा पालेभाज्या असतील, थोड्या कोशिंबीर असेल, लोणचं असेल, आणि कोल्हापूरला गेलं तर 2 मिरच्या पण असतील, आणि आपण आनंदाने अगदी चावून खाऊ त्या मिरच्या. पण त्यामुळे जो आपला ट्रान्झिट टाईम आहे, फॉरेन DNA आपल्या इंटेस्टाईनच्या लायनिंगशी कितक्या वेळ निगडीत राहील तितकं कर्करोग होण्याचे चान्सेस जास्त आहेत. म्हणून मी सांगितल्याप्रमाणे जो मोठ्या आतड्याचा कर्करोग आहे तो जवळजवळ दर लाखामागे 50, तिकडे आपल्याकडे 9. तेव्हा हे प्रिव्हेन्शन जे आहे ते नॅचरली होते. आपले मसाले जे आहेत ते हे ट्रान्झिट टाईम वाढवतात, आणि त्यामुळे हा कर्करोग कमी होतो. जेव्हा एखादा अमेरिकन सांगतो किंवा एखादा युरोपियन माणूस सांगतो मी नॉन व्हेजिटेरियन आहे, तेव्हा तो सकाळी ब्रेकफास्टला कोल्ड कट्स घेतो, दुपारी लंचला एक मोठा ब्लॉब ऑफ फ्लेश ज्याला स्टेक म्हणतात, आणि त्याच्याबरोबर कुठल्याही प्रकारचा मसाला नसतो, आणि त्याची एखादी एक मिझरेबल बटाटा कोपऱ्यात असतो जो न खाता तसाच सोडला जाईल, ते व्हेजिटेबल आहे. तेव्हा आपला आहार अतिशय समतोल आहे, आणि तो तसाच ठेवणं फार महत्त्वाचं आहे. जर वजन कमी केलं, वजन आणि तंबाखू हे तुम्ही कमी करा असं दुसऱ्यांना सांगणारा ॲडवाईस फार चांगला असतो. मला पण वजन कमी करायची गरज आहे, परंतु ते तितकंसं सोपं नाही. मला आठवते माझी आजी झोपायच्या वेळेस एक गोष्ट सांगायची आणि वदवून घ्यायची माझ्याकडनं, की 10व्या वर्षी आईचं बोट सोडायचं, 20व्या वर्षी खेळण्यांशी खेळणं बंद करायचं, 30व्या वर्षी इकडे तिकडे बघणं बंद करायचं, 40व्या वर्षी संध्याकाळचं जेवण बंद करायचं, 50व्या वर्षी बाहेरचं खाणं बंद करायचं. हे तर इम्पॉसिबल आहे हो. 60व्या वर्षी आहे तेच चालू ठेवायचं, रिटायरमेंटचं एज आहे. 70व्या वर्षी आंबट गोष्टी कमी करायच्या. 80व्या वर्षी हार्ड बेडवर झोपायला सुरुवात करायची. 90व्या वर्षी जीवनाची आसक्ती सोडायची, आणि 100व्या वर्षी जीवन सोडायचं. मी स्क्रीनिंगबद्दल बऱ्यापैकी बोललेलं आहे, तेव्हा मी ते जास्त परत कव्हर करत नाही. सांगायचा मुद्दा एवढाच की जे कॉमन कॅन्सर्स आहेत त्याच्याबद्दलच स्क्रीनिंग करायचं आहे, ज्याच्यामध्ये एव्हिडन्स आहे की आयुष्यमान वाढेल स्क्रीनिंग केल्यामुळे. फक्त कर्करोगाचं प्रमाण वाढवून चालणार नाही. आयुष्यमान वाढत असेल तरच हे करायचं, आणि ते फक्त सर्व्हायकल कॅन्सर, ब्रेस्ट कॅन्सर
आणि ओरल कॅन्सर ह्या 3च कर्करोगांना हे उपयुक्त ठरतं, बाकी कुठल्याही रोगाला नाही. अमेरिकेमध्ये प्रॉस्टेट कॅन्सरचं स्क्रीनिंग होतं, लंग कॅन्सरचं स्क्रीनिंग होतं, आणखीन बऱ्याच कॅन्सरचं कारण नसताना स्क्रीनिंग होतं. पण त्यांच्याकडचाच एव्हिडन्स आहे की अर्ली डिटेक्शन स्क्रीनिंग करून माणसं दगावायची थांबत नाहीत. इनफॅक्ट काही काही स्क्रीनिंगमध्ये दगावणारी माणसं वाढतात. तेव्हा हे निश्चितच करायचं नाही अनलेस स्क्रीनिंग. परत सांगायचा मुद्दा हा की हे मशीन अतिशय चांगलं आहे. जेव्हा ते सिग्नल देत नाही तेव्हा कारण नसताना टेस्ट करायचे नाहीत. तिथून मी आमच्या रिसर्चवर थोडंसं एक बोलेन. मला वेळ आहे का थोडासा? थँक्यू. मी मगाशी सांगितल्याप्रमाणे कर्करोगामध्ये स्त्रियांचं क्युअर रेट्स जवळजवळ पुरुषांपेक्षा 25 ते 30% जास्त असतात. तेव्हा परमेश्वर मेहरबान आहे तुमच्यावर, स्त्रियांवर. आणि हे जे प्रमाण आहे ते फक्त रिप्रोडक्टिव्ह एजमध्येच जास्त चांगलं आहे. ऋतुसमाप्तीनंतर दोन्ही पुरुष आणि स्त्रिया दोघांमध्ये डेथ रेट ऑलमोस्ट सारखा आहे. म्हणजे काहीतरी प्रोटेक्ट करते. मी डॉक्टर जोशींशी बोलत होतो की कर्करोग पेशंटला कशा प्रकारे थ्रेटन करतो. जेव्हा कर्करोग प्रायमरी ऑर्गन जिकडे तयार झालेलं आहे तिकडनं ते ऑर्गन सोडून दुसरीकडे कुठे गेला की क्युअर रेट 0 होतो. तो जोपर्यंत तिथेच आहे किंवा तिकडून लिम्फ ग्लँडमध्ये असेल म्हणजे रिजनल त्याच एरियामध्ये तर तो क्युरेबल असतो. तिकडनं तो लिव्हर, लंग, ब्रेन आणखीन 10 ठिकाणी गेला की क्युरेबल नाही. हे आत्ताचं स्टॅटिस्टिक्स. सुश्रुताने किती वर्षापूर्वी म्हटलं होतं की तेव्हा कर्करोग हे निदान नव्हतं, परंतु कर्करोगाला सुश्रुत संहितामध्ये अर्बुद म्हटलेलं आहे. जेव्हा एकच गाठ असते त्याला तो अर्बुद म्हणतो. जेव्हा ती गाठ 2 ठिकाणी येते किंवा पसरते द्विबुध, क्युरेबल नाही. कधी म्हटलंय तेव्हा, अजूनही तर तसंच आहे. तेव्हा ह्या गोष्टीचा पण विचार करायला पाहिजे की हे द्विबुध का होतं आणि त्याच्यावर काही क्युअर रेट्स आहेत का. जेव्हा एखादा प्रॉब्लेम आपल्यासमोर येतो, प्रश्न आपल्यासमोर उपस्थित होतो, तेव्हा नैसर्गिकरित्या नेचरच्या डिझाईनमध्ये काहीतरी सोल्युशन असतं. कसं सोल्युशन असतं बघा. स्त्रीमध्ये मेन्स्ट्रुअल सायकलमध्ये शेवटचे पाळीनंतर 15 दिवसांनी एक ओव्हम, अंड ओव्हरीमधनं बाहेर पडतं आणि ती युट्रसमध्ये येतं. म्हणजे काय होतं, एक सेल एका ऑर्गनमधनं दुसऱ्या ऑर्गनमध्ये जाते. बरोबर आहे ना. आणि ह्याला मी आत्ता 5 मिनिटापूर्वी काय म्हटलं, मेटास्टॅसिस. हे नॅचरली होतं. बरं, आता आणखीन एक विचार करू आपण. एक पेशी बाहेर गेली, मग 2-3 अंडी का बाहेर पडत नाहीत माणसामध्ये? जे नॉन सिमिलर ट्विन्स असतात, जुळी जी एकासारखी दिसत नाहीत, अशा जुळ्यांसाठी 2 अंड्यांची गरज असते. किती वेळा बघितलंय आपण? अतिशय रेअर. ह्याचा अर्थ काय? आपल्या शरीरामध्ये एक स्विच असणार की जो एकदा सेल बाहेर पडली, ह्याच्यावर बरेचसे लॅप्रोस्कोपिक स्टडीज झालेले आहेत की ओव्ह्युलेशन म्हणजे ओव्हम बाहेर पडणं, ह्या प्रोसेसच्या आधी 3 ते 4 ओव्हा तयार होतात सरफेसवर. त्यातनं फक्त एकातनंच ओव्हम बाहेर पडतो आणि ती मूवमेंट झाली की मूवमेंट बंद. म्हणजे शरीरामध्ये असा एक काहीतरी सिग्नल आहे जो सगळ्या पेशींना पोहोचतो की बाबा एक अंड बाहेर पडलंय, आता बाहेर पडायची गरज नाही. इंग्लंडमध्ये गाईज हॉस्पिटलमध्ये काम करताना त्यांच्या पॅथॉलॉजी डिपार्टमेंटच्या सायटॉलॉजिस्टनं मी विचारलं की मासिक पाळीच्या पहिल्या 15 दिवसामध्ये जर पॅप स्मिअर घेतली असेल, सर्व्हायकल कॅन्सरच्या डायग्नोसिससाठी पॅप स्मिअर करतात, गर्भाशय मुखापासून स्क्रेपिंग्स काढून ते मायक्रोस्कोप खाली बघतात. जर मी 2 स्क्रेपिंग्स दाखवले
पहिले 15 दिवस आणि पुढचे 15 दिवस तुम्हाला सांगता येईल का मला? त्या बाईने मला एका मिनिटात सांगितलं, मला मायक्रोस्कोपमध्ये हाय पॉवरवर जायची पण गरज नाही. तुम्ही विचारलं का बरं? पहिल्या 15 दिवसामध्ये ज्या स्क्रेपिंग्स काढतात त्याच्यामध्ये कमीत कमी 1,00,000 पेशी असतात स्लाईडवर. दुसऱ्या भागात गेलं तर मला स्लाईडवर शोधायला लागतं कुठे आहे पेशी. स्क्रेपिंग करून सुद्धा, खरवडून सुद्धा पेशी बाहेर येत नाहीत. ह्याचा अर्थ काय? की फक्त ओवम नाही, शरीरातल्या सगळ्या पेशींना तो सिग्नल पोचलेला आहे. तेव्हा विचार असा होता की जर मी ऑपरेशन करतो ते जर मी पहिल्या 15 दिवसात केलं किंवा पुढच्या 15 दिवसात केलं तर काही फरक होईल का? आणि जेव्हा हा पहिला अभ्यासक्रम लॅन्सेटमध्ये पब्लिश झाला 1991 35% रिडक्शन इन डेथ्स इफ सर्जरी जर मी पहिल्या भागात केली तर 35% जास्त स्त्रिया दगावत होत्या. सांगायचा मुद्दा हा की जर आपल्यासमोर एखादा प्रश्न आला तर नेचरमध्ये कुठेतरी ह्याचा वापर केलेला आहे किंवा ह्याचा प्रतिबंध केलेला असतो आणि हे त्याच्याकडनं शिकता येईल आपल्याला. दुसरं एक प्रमाण सांगतो की आहे ऑपरेशनच्या वेळेस काहीतरी होतं. काय होतं? तुम्ही जर शेजाऱ्यापाजाऱ्याकडे गोष्टी केल्या असतील कधी तर लक्षात येईल तुम्हाला की कर्करोगाचं निदान एका कोर बायोप्सीने करतात. कोर बायोप्सी म्हणजे एक नीडल घालायची आतमध्ये आणि एक छोटासा टिश्यू काढायचा आणि मायक्रोस्कोप खाली बघायचा कर्करोग आहे की नाही. हे एक वे की एका वेळेस आम्हाला ट्यूमर टिश्यू मिळतो अभ्यास करायला. मग त्या स्त्रीचं ऑपरेशन होतं, अख्खा ट्यूमर बाहेर येतो, तो परत पॅथॉलॉजी डिपार्टमेंट झालं. दुसरी ऑपॉर्च्युनिटी की काहीतरी आहे आणि त्याचा अभ्यास करता येईल. ह्या दोनच संधींमध्ये आपण एव्हर कर्करोगाचा अभ्यास केलेला आहे आणि कर्करोग कसा बिहेव होतो हे ह्या दोनच पेशींपासून आपल्याला बायोप्सींपासून आपल्याला कळलेलं आहे. माझा विचार एक वेगळा होता आणि काय होता तो की मी ह्या बाहेरच्या रस्त्यावर चालत असलो तर माझे सर्व्हायव्हल इन्स्टिंक्ट्स काय वर व्हायची काही गरज नाही आहे, सगळं छान आहे, सगळं उत्तम आहे. परंतु 4 गुंड जर समोर आले त्यावेळेस तर माझे सगळे सर्व्हायव्हल इन्स्टिंक्ट्स चालू होतील. एक तर भीती वाटेल, मग मारामारी करायचा पण विचार येईल किंवा अगदीच वाटलं की हे लुझिंग बॅटल आहे तर मी पळून जाईन. पेशी हा एक्झॅक्टली असाच विचार करतील का जर मी त्यांच्यावर अटॅक केला. तेव्हा एक अभ्यासक्रम केला, 100 स्त्रियांमध्ये एक कोर बायोप्सी केली अंडर ॲनेस्थीसिया माझं ऑपरेशन चालू करायच्या आधी. मग ऑपरेशन सुरू करताना मी जो सरफेस आहे ट्यूमरचा 50% सरफेस ब्लड सप्लाय बंद करून टाकला. म्हणजे काहीतरी थ्रेट आहे ट्यूमरला. आणि ज्या बाजूने मी ब्लड सप्लाय काढला नाही आहे त्याच्या दुसऱ्या बाजूने मी एक बायोप्सी केली. मध्ये पहिली बायोप्सी टाईम 0, पुढची बायोप्सी 5 मिनटं, पुढच्या 10 मिनटात अख्खा ट्यूमर हातामध्ये, तिसरी बायोप्सी आणि एक्सप्रेशन प्रोफाईल बघितलं की कुठल्या प्रकारचा DNA एक्सप्रेस होतोय पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या सेम ट्यूमर. पहिल्या आणि तिसऱ्यामध्ये 25 ते 30 जीन्स वेगवेगळे होते. ते कोणत्या प्रकारचे होते? ग्लुकोज मेटाबॉलिझम कसं होतं, कारण ऑक्सिजन कमी झाला तर ग्लुकोजचं युटिलायझेशन वेगळ्या प्रकारे होतं, मग त्याचे जीन्स वर होत होते. परंतु बाकी सगळं ठीकठाक. कंपॅरेटर काय आहे? उपमा कशाची दिली होती मी की माझ्यावर 4 गुंड समोर आले, सगळं वर होईल. परंतु या 4ही गुंडांनी माझ्यावर अगदी धरून आडवा केला मला तर आय विल स्टॉप रिॲक्टिंग. तो शेवटचा ट्यूमर तसा होता. मधल्या ट्यूमरमध्ये 800 जीन्स वरखाली झालेले होते. किती मिनटात? 5 मिनटात. किती सेन्सिटिव्ह सिस्टीम आहे. हा सरफेस आणि हा सरफेस ह्याच्यामध्ये कमीत कमी 8 ते 10 मिलियन सेल्स असतात. जर 2 सेंटीमीटर ट्यूमर असेल, 5 सेंटीमीटर असेल तर बिलियन सेल्स. इकडच्या सेलने कळवलं कसं ह्या सेलला की काहीतरी गडबड आहे. आणि ते किती? 3 मिनटात. कुठल्या प्रकारचा संदेश? एकच संदेश जाऊ शकतो, इलेक्ट्रिकल. जर
पेशीच्या सरफेसवर काही गेट्स आहेत ज्याच्यामधनं सोडियम पोटॅशियम आतमध्ये जाऊ शकतं. जर सडनली सोडियम इन्फ्लक्स झाला, ज्याला गेटेड चॅनल्स म्हणतात, तर सरफेस डिपोलराईज होतं आणि तो डिपोलरायझेशन करंट अक्रॉस सेल्स सेकंड्समध्ये जाईल. मग हा संदेश पाठवणं बंद करता येईल का, हा पुढचा विचार. तेव्हा हे गेटेड चॅनल्स कसे पॅरलाइज करता येतात? लोकल ॲनेस्थेसिया. लोकल ॲनेस्थेसिया जर अराउंड ट्युमर दिला, तेव्हा 1600 पेशंटचा एक स्टडी केला जो आम्ही मागच्या वर्षी पॅरिसमध्ये प्रेझेंट केला. 800 पेशंटना अंडर ॲनेस्थेसिया लोकल ॲनेस्थेसिया अराउंड द ट्युमर दिला, 800 पेशंटना दिला नाही. 30% रिडक्शन इन डेथ. आणि त्या इंजेक्शनचं किंमत आहे ₹90. थोडक्यात सांगायचं झालं तर ह्या सगळ्यामध्ये विचार एकच की काहीतरी सोल्युशन आपल्या समोर आहे. इट इज फेसिंग अस. पण आपण इतके मशगूल असतो किंवा आपल्या विचारामध्ये असतो की आपण ताबडतोब खोदायला लागतो की मुळामध्ये काय आहे, त्याचं मूळ कुठे आहे. पण मुळं आपल्या समोर आहेत. आणि मला 15व्या अध्यायामधला पहिला श्लोक आठवतो की ॲक्शन, पुरुषाची ॲक्शन याच्यावर कशा प्रकारची असू शकते की जे आयुष्य आहे ते आणि त्यातले प्रॉब्लेम्स आणि त्यातले सोल्युशन्स हे इन्व्हर्टेड ट्रीसारखे आहेत. ऊर्ध्वमूल अधशाखम अश्वत्थम प्राहुरव्ययम छंदांसी यस्य पर्णानी यस्तम वेद सवेदवित. जर आपण खोदायला लागलो तर काय मिळणार आहे? पानं फुलं ॲट्रॅक्टिव्ह आहेत, पण ते सोल्युशन नाही आहे. मल्टिपल असतील. सोल्युशन्स आर फेसिंग अस. आपल्या समोर आहेत सोल्युशन्स, मुळं समोर आहेत. कारण प्रॉब्लेम आणि त्याचं सोल्युशन हे इन्व्हर्टेड ट्री, ऊर्ध्वमूल अधशाखम आहे. ह्याच दृष्टीचा विचार करून ह्या वेगवेगळ्या गोष्टी केलेल्या आहेत. आणि आणखीन एक गोष्ट टेक्नॉलॉजीची सांगायची होती रिसर्चच्या शिवाय. जर अख्ख्या भारतामध्ये 1.2 मिलियन कॅन्सर पेशंट्स, 12 लाख कॅन्सर पेशंट दरवर्षी होत आहेत, त्यांना स्टँडर्ड ऑफ केअर अक्रॉस कशी करायची. एक वेब मशीन इंट्रोड्यूस केलं नव्या म्हणून, की भारतातल्या कुठेही जर 10 गोष्टी ज्या आम्हाला हव्या आहेत त्याच्यावरनं आम्ही डिसिजन घेऊ शकतो. ह्या जर पेशंटने एंटर केल्या, डॉक्टरने एंटर केल्या, तर 24 तासात त्यांना त्याचं ओपिनियन मिळतं टाटा हॉस्पिटलमधनं की काय स्टँडर्ड ऑफ केअर आहे. हे वेब अल्गोरिथम आणखीन एक गोष्ट करतो. जेव्हा पेशंटने सगळे डेटा दिला की तो एव्हिडन्स बेस्डवरनं काय आयडियल ट्रीटमेंट आहे त्या 4-5 ऑप्शन्स माझ्याकडे पाठवतो. आणि ॲज अन एक्सपर्ट मी त्याला सांगतो की ह्यातली कोणती ट्रीटमेंट ह्या पेशंटला चालेल, किंवा कधीकधी ह्याच्या व्यतिरिक्त आणखीन कोणती ट्रीटमेंट बरी असेल कारण त्याची कारणं मी देऊन त्यांना परत पाठवतो. 24 तासात हे होतं. आणि अक्रॉस इंडिया युनिफॉर्म केअर हे बऱ्याच अंशी झालेलं आहे. आत्तापर्यंत जवळजवळ 1.5 लाख ओपिनियन्स ह्या मशीन लर्निंगपासून दिलेली आहे. आणखीन एक ॲडव्हान्टेज, जर 1.5 लाख पेशंटचं ओपिनियन तिकडे आहे तर आमचे स्टुडंट ह्या प्रोग्रॅमवर बसून शिकतात. ते एंटर करतात, ते 10 पॉईंट्स स्वतः ओपिनियन देतात आणि मग प्रोग्रॅम त्यांना ओपिनियन देतो की एव्हिडन्स बेस्ड ओपिनियन काय आहे आणि अशा 100 पेशंटमध्ये एक्सपर्टने आत्तापर्यंत काय ओपिनियन दिलेलं आहे. तेव्हा हे लर्निंगसाठी पण ह्याचा उपयोग होतो. आपणा सर्वाला माहितीच आहे की आपण जगाची फार्मसी आहोत. आपल्या भारतामध्ये सगळे ड्रग्ज इझिली अवेलेबल आहेत आणि स्वस्तात स्वस्त आहेत. ते तसंच चालू राहिलं पाहिजे. आणि ज्या नवीन गोष्टी आहेत, बऱ्याचशा नवीन ट्रीटमेंट, मी 3ऱ्या पॉईंटवर भार देईन. कार टी सेल ही जी ट्रीटमेंट प्रणाली आहे त्याची किंमत जवळजवळ 5 कोटी रुपये अमेरिकेमध्ये. 5 कोटी रुपयाचं इंजेक्शन किती माणसं घेऊ शकणार आहेत? हेच इंजेक्शन IIT मुंबईबरोबर काम करून आत्तापर्यंत जवळजवळ 60 पेशंटना टाटा हॉस्पिटलचं जे आमचं नवी मुंबईचं जे ॲक्ट्रेक सेंटर आहे तिकडे जवळजवळ 60 पेशंट दिलं आणि त्याची किंमत, प्रोडक्शनची किंमत फक्त 21 लाख रुपये. 5 कोटीच्या बद्दल 21 लाख. आणि ते 21 लाख अशासाठी की त्याच्यामध्ये एक व्हेक्टर मिळतो.
एक कॉम्पोनंट आहे व्हेक्टर, जो इम्पोर्ट करायला लागतो, त्याची किंमत 16 लाख आहे. तेव्हा ह्याची किंमत बऱ्यापैकी अंशी आपण कमी करू शकतो. हे आपण केलं पाहिजे. दुसरी आणखीन एक गोष्ट सांगायची होती. रेडिएशन देण्यासाठी आपण ऐकलं असेल की ॲक्ट्रेकमध्ये खारघरला प्रोटॉन थेरपी मशीन आहे. प्रोटॉन थेरपी आता सगळ्यांनाच हवी असते. एफिकसी आहे की नाही माहीत नाही. काही काही लहान मुलांच्या कर्करोगामध्ये एफिकसी निश्चितच आहे, पण ॲडल्टमध्ये अजून नाही. पण थोडक्यात काय की हळूहळू हे बदलणार आहे. जे आपण इलेक्ट्रॉन्स फोटॉन्स वापरत होतो रेडिएशनसाठी, त्याच्यावरनं आपण हेवी आयन्सवर येणार आहोत. आणि त्या हॅड्रॉन्समध्ये प्रोटॉन एक आहे. जपानमध्ये कार्बन वापरतात. कॅनडा हिलियम आणि ऑक्सिजनवर काहीतरी काम करते आहे. अमेरिकेमध्ये आर्गॉन आणि लिथियमवर काम होतं आहे. जर ह्या मशीनची किमती काय आहेत? 350 कोटीचं प्रोटॉन थेरपी मशीन आहे. कार्बनची किंमत 900 कोटी. ॲक्सलरेशनसाठी एनर्जी लागणार आहे ती ॲप्रॉक्सिमेटली 250 MEV प्रोटॉनसाठी आणि 450 कार्बनसाठी. बाकी सगळे हॅड्रॉन्स त्याच्यामध्ये आहेत. विचार असा होता की जर एक मशीन एका पार्टिकलला ॲक्सलरेट करणार असेल आणि त्याच्यामध्ये व्हेरिएबल एनर्जी असेल, तर कॅन आय चेंज दी सोर्स? की आज सकाळी मला कार्बन वापरायचं आहे, तेव्हा कार्बनचे सगळे पेशंट सकाळी येतील. संध्याकाळी प्रोटॉन वापरायचं आहे आणि ते सिंगल फ्रॅक्शनमध्ये दिलं जातं किंवा अपर लिमिट 2 फ्रॅक्शन. आज फोटॉन्स आणि इलेक्ट्रॉन्स 21 ट्रीटमेंट्स घ्यायला लागतात. तेव्हा अशा प्रकारे जर केलं तर एक हायब्रिड मशीन ज्याच्यामध्ये ॲट विल कोणता तरी हॅड्रॉन ॲक्सलरेट करून जो ॲप्रोप्रिएट आहे त्या साईटसाठी, हार्टच्या जवळ ब्रेनच्या जवळ कार्बन, सरफेसवर प्रोटॉन, आणखीन मध्ये लंगमध्ये असेल तर ऑक्सिजन, हे जर करता आलं तर एकच मशीन हे सगळ्या गोष्टी करू शकेल. ह्याच्यावर थोडा करायला पाहिजे रिसर्च. आणि दुसरं, ज्या आपल्याकडच्या वनस्पती आहेत त्यांच्यावर थोडा अभ्यास करून जर आपण त्या आयुर्वेदामधले काही काही इंटरव्हेन्शन्स कॅन्सरमध्ये इफेक्टिव्ह आहेत की नाहीत हे जर केलं तर कॉस्ट त्याची कमी होणार आहे आणि एफिकसी जर तशीच राहिली तर साईड इफेक्ट्स पण कमी असतील. मी आत्ताच तुम्हाला ॲक्ट ऑफ ऑब्झर्वेशन, निरीक्षणाचे परिणाम ह्याच्याबद्दल बोललो की ॲक्ट ऑफ सर्जरी, ॲक्ट ऑफ रेडिएशन, ह्या वेळेस बऱ्याचशा वेळी तो ट्यूमर बदलतो आणि तो न बदलावा तेव्हा त्यांना आपण कोणत्या तरी स्टेट ऑफ ब्लिसमध्ये टाकू शकतो का, ह्याच्यावर दुसरा एक अभ्यासक्रम चालू केलेला आहे. आम्ही लोकल ॲनेस्थेटिक वापरला, प्रोजेस्ट्रॉन वापरले आणि त्याच्यामध्ये 25 ते 30% रिडक्शन इन डेथ झालं. परंतु सगळ्याच ट्यूमर्समध्ये हे वापरता येईल का? आणि जर येत नसेल तर असं काही मॅजिक बुलेट आहे का की जी सगळ्यावर काम करेल? आणि प्रेझेंटली जे प्रयत्न चाललेले आहेत ते कॅनॅबिसवर चाललेत. कॅनॅबिसमुळे जर होस्ट स्टेट ऑफ ब्लिसमध्ये जात असेल तर ट्यूमर पण जातो का, ह्याच्याबद्दल ऑलरेडी प्रयत्न चाललेत लंग आणि पॅनक्रियाटिक कॅन्सरसाठी. टू समराईज, महत्त्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा एखादा प्रश्न समोर येतो, मी सांगितल्याप्रमाणे की तो इनफॅक्ट एक स्टिम्युलस असतो आपल्या मेंदूला की काहीतरी नवीन विचार करायला पाहिजे, नवीन सोल्युशन्स काढायला पाहिजेत आणि आपण बदलावं लागेल. तो चेंज आणण्यासाठी हे इम्पॉर्टंट आहे. आणि भारतामध्ये जर आपण आपली जी ग्रोथ अपवर्ड्स आहे ती चालू ठेवायची असेल तर हेल्थ हे फार महत्त्वाचं आहे. जर 100% द्यायचं असेल तर ते 100तला 1 हेल्थमध्ये असतो. हेल्थ नाही तर ते सगळं शून्य होऊन जातं. आणि आणखीन सांगितल्याप्रमाणे परदेशामध्ये बऱ्याचशा गोष्टी होतात, पण आपण त्या नीट टेस्ट करून मगच ॲडॉप्ट केल्या पाहिजेत ज्या खरोखरच उपयुक्त आहेत त्या. आणि फायनली मी सांगितल्याप्रमाणे हेल्थकेअर डिलिव्हरी, रोगाचं निदान हा बिझनेस आहे फक्त रन करण्यासाठी, चालवण्यासाठी, की त्याच्यामध्ये क्वालिटी असली पाहिजे, कॉस्ट रिडक्शन पाहिजे, इन जनरल एफिकसी पॅरामीटर पाहिजे. ह्या कुठल्याही अक्रॉस द काउंटर सेलची क्वालिटीज आहेत त्या ठेवायलाच पाहिजेत. परंतु महत्त्वाची गोष्ट, जर मी समजा टेलिफोन विकत असेल, मोबाईल फोन, तर मला माझ्या भागातल्या सगळ्या लोकांकडे मोबाईल फोन पाहिजे आणि मी तो प्रयत्न करेन की प्रत्येकाने माझा मोबाईल फोन घ्यावा.
हा जो इन्क्रीज बिझनेस हा जो प्रकार आहे तो रोगमुक्ततेमध्ये होऊ शकत नाही. माझं एक्झिस्टन्स इज टवर्ड्स झिरो डिझीज. सोसायटीमध्ये समाजामध्ये शून्य रोग असावेत ह्या गोष्टीकडे मी काम करतो. तेव्हा माझ्या इररिलेव्हन्ससाठी मराठीमध्ये एक फार सुंदर म्हण आहे, गरज सरो आणि वैद्य मरो. तेव्हा वैद्याने गरज नसताना मेलच पाहिजे. हे जोपर्यंत आपण ठेवत नाही तोपर्यंत रोग वाढतील आणि रोगमुक्तता कमी होईल. थँक्यू व्हेरी मच. हो जरूर. येस प्लीज. चालेल ना प्रश्नाचा. आधी पुरुषांचा. काय माईक आहे का? माईक माईक द्या ना त्यांना तिकडे. हेलो सर, आपका बहुत बहुत थैंक यू, मेहरबानी. आपने बहुत अच्छा ये बता दिया है मेरे पे. तो कैंसर मामला ज़रा बाउंसर होता है, उसके बावजूद मैं थोड़ा सा ये कहूँगा कि आप अथॉरिटी हैं, एक्सपर्ट हैं. मैं ये कैंसर में प्रिवेंटिव इम्यूनोथेरेपी और आजकल जो आयुर्वेदा वगैरह जो नेचुरल उसको जो डॉक्यूमेंटेशन वगैरह हुआ है उसके ऊपर कभी आप डिटेल में करें तो ज़्यादा बेहतर है. और दो तीन चीज़ें मुझे याद आती है, जैसा कि हाँ यूरिन थेरेपी के बारे में बताऊंगा. हाँ ऐसी बहुत सारी चीज़ें हैं जो क्लेम की जाती हैं कि है, शायद होगा भी उसमें, लेकिन एविडेंस नहीं है. एविडेंस. तो वी शुड गो फॉर एविडेंस. हमारे पास इतना जो वैद्य नहीं, डॉक्टर नहीं, लेकिन नेचुरल चीज़ें जो हैं उससे होना चाहिए. जैसा मैं बताऊं कि सफ़ेद नमक, सफ़ेद चावल, सफ़ेद शक्कर और सफ़ेद आजकल दूध या झूठ आता है, तो ये चीज़ें चली हुई हैं. तो शक्कर का मिसाल अभी जनरल पर्सन, मोस्ट ऑफ द बीमारी है बिकॉज ऑफ एसिडिटी. सो इफ़ यू गो फॉर अल्कलाइन, अभी पानी कंपनी ने कुछ बनाया बिस्लरिन वगैरह लाइक दैट. हाँ आप जो कह रहे हो, लेकिन यही कम मात्रा में खाएं तो ठीक रहेगा. बहुत ज़्यादा मात्रा में खाने में कोई पॉइंट नहीं है, उससे ओबेसिटी और बाकी रोग आते हैं. अल्कलाइन वाटर के बारे में भी यूरिन थेरेपी जैसे ही कोई एविडेंस नहीं है कि इससे कुछ चेंज होने वाला है. तो अच्छा एविडेंस हो तब तक ये नहीं करना है, नहीं तो फिर वो बिजनेस हो जाता है. थैंक यू. सम क्वेश्चन फ्रॉम लेडीज. आहे प्रश्न कोणाला? प्लीज. उत्तम प्रश्न, सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न. जर जनरल पॉप्युलेशनमध्ये 30% लोक तंबाखूचे व्यसनी असतील तर तंबाखू तयार करणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये हे प्रमाण 3% आहे. तेव्हा त्यांना माहिती आहे हे वाईट आहे. गुजरातमधल्या खेडा डिस्ट्रिक्टमध्ये आम्ही एका कॅम्पसाठी गेलो होतो आणि तिथे एक अतिशय वयस्कर शेतकरी होता. त्याने मला फार सुंदर सांगितलं. काय सांगितलं? साहेब, हे जे पीक आहे ना ते आम्ही कंपाऊंड म्हणून वापरायचो आधी, कारण ते जर कंपाऊंडवर लावलं तर गुरं आतमध्ये येत नाहीत, कारण गुरं खात नाहीत. हे दुसरं, तंबाखूच्या पिकासाठी कुठल्याही प्रकारच्या इन्सेक्टिसाईडची गरज नाही. जंतूंना माहिती आहे की हे चुकीचं आहे, फक्त माणसाला माहीत नाही. नाही, उशीर झालेला आहे तेव्हा मी दुसऱ्या कोणाचा तरी टाईम घेऊ शकत नाही. थँक्यू व्हेरी मच. अत्यंत आभारी आहे.